Hello, friends. Today we are going to learn the seventh standard science, in which the second chapter is there, that is the plant's structure and function. In that, we had seen the parts of the plant such as root, stem, and leaf. So today we will see another and the next part of the plant, that is the flower. But before that, if you are new on this channel, so please subscribe the channel, and then will we go ahead. So the chapter in this chapter we have to see today the next part of the plant, that is the flower, and the next part is the fruit as well as the seed. Okay, so let's start now. सुरुवात करूयात मग आता. तर यामध्ये केअरफुली ऑब्झर्व अ फुली ओपन हिबिस्कस फ्लावर. तर बघा, जास्वंदाचं फूल आपण केअरफुली पाहू शकतो आणि तेव्हा आपल्या लक्षात येऊ शकतं की नेमकं हे कशा पद्धतीनं हे पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग और शॉर्ट स्टॉक. बघा, फ्लावर्समध्ये लॉंग किंवा शॉर्ट स्टॉक असतं, त्याला आपण थोडक्यात पेडिसेल म्हणत असतो. व्हॉट वी कॉल इट इज द पेडिसेल. सो ते पेडिसिल असतं. आणि मग या ठिकाणी पेडिसेल म्हणजे काय असतं, तर पेडिसेल म्हणजे फुलाचा जो देठ असतो, पानामध्ये जसं पिटिओल असतं तसंच फुलामध्ये पेडिसेल असतं. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम. एक काय झालेलं असतं, एक टोक त्याचं स्टेमला अटॅच असतं. अँड दी अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड स्वलन. त्याचं दुसरं जे टोक असतं हे एक्सपांड झालेलं असतं आणि फुगलेलं असतं. सो इट इज कॉल्ड द रिसेप्टॅकल. तर याला आपण जिथून फुलाचा जो आतला हा भाग आहे, रिसेप्टॅकल, जिथून सुरू होतो भाग, तो म्हणजे रिसेप्टॅकल. सो पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसेप्टॅकल. तर ते जे आहेत ते रिसेप्टॅकल वरती त्यांना त्यांना ते म्हणजे थोडक्यात सपोर्टेड झालेले असतात. रिसेप्टॅकल मधूनच ते पुढे आपल्याला होताना किंवा क्रिएट होताना पाहायला मिळत असतात. आता मग 4 पार्ट्स आहेत ते फ्लॉवरचे, ते या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. पहिला पार्ट म्हणजे जर आपण पाहिला तर तो असतो पेटलचा. त्यानंतर असतो तो म्हणजे एक पेटलचा असेल. त्यानंतर एक जो ग्रीन पार्ट असतो तो सेपलचा पार्ट असतो. त्यानंतर पुढे एक जो असतो आतमधला, तो थोडक्यात आपल्याला सांगता येतं, तो भाग आहे. त्यानंतर म्हणजे त्याला आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम असं म्हणत असतो, आणि मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट, आणि त्यानंतर हा स्टिग्माचा जो पार्ट आहे तो. तर यांचे नावं आपण एकदा सिक्वेन्सनं व्यवस्थितरित्या पाहून घेऊयात. तर बघा, जो हिरवा भाग असतो त्याला जनरली आपल्या याच्यामध्ये म्हणजे आपल्या बुकमध्ये सांगितलेलं आहे, दे आर कॉल्ड ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. तर मग जो हिरवा भाग आहे, तर दिस इज कॉल्ड ॲज द कॅलिक्स. तर कॅलिक्सला आपण थोडक्यात म्हणत असतो ते म्हणजे सेपल्स. त्यानंतर करोला जो आहे, करोला म्हणजे हा पाकळ्यांचा भाग, थोडक्यात त्यांना आपण म्हणत असतो ते म्हणजे पेटल्स. तो पेटल्स पाकळ्यांचा भाग आहे. त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर एक बघा, आपण त्याला म्हणत असतो एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो, ज्याचं नाव आहे अँड्रोशियम. आता अँड्रोशियमच्या पार्टमध्ये अँथर असतात, आणि त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतो तो म्हणजे गायनोशियम. तर हा जो भाग आहे, हा बघा याच्यावरती, या फुलाच्या वरती देखील इथे छोटे-छोटे डॉट्स दिलेले आहेत. थोडक्यात हे आपल्याला सांगता येत असतात. हे म्हणजे थोडक्यात काय असतात, तर हे अशाही पद्धतीनं दिसतात. तर यांना आपण थोडक्यात म्हणत असतो, हे असतात अँड्रोशियम. आणि त्यानंतर त्याच्या मध्यभागामधून आणखी एक, इथे या ठिकाणी अशी एक लाईन गेलेली असते, किंवा एक अशी एक फिलामेंट म्हणूयात आपण त्याला, किंवा त्याची जी स्टाईल असते, तर ती त्याला स्टाईल देखील म्हणत असतात. मग त्या त्या पार्टला आपण थोडक्यात गायनोशियम म्हणत असतो. आता मग या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनोशियम हे कशाला काय म्हणत असतात, ही इथं या ठिकाणी आपल्याला व्हर्टिकल सेक्शन दिलेलं आहे. तर बघा, या ठिकाणी ही झाली पेडिसेल, ही आहे कॅलिक्स, त्यानंतर हा कोरोला म्हणजे हा पेटलचा भाग. त्यानंतर इकडे आपल्याला सांगता येतं, की कोरोला म्हणजे हा पेटल्सचा भाग आहे. त्यानंतर
हा जो भाग आहे हा अँड्रोशियम आहे आणि हा पूर्ण जो मधला जो पार्ट आहे, तर तो आपल्याला सांगता येतो तो गायनोशियम आहे. तर मग या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर एक भाग मी दाखवतोय. तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की अँड्रोशियम जो आहे, अँड्रोशियमला परत 2 भाग आपल्याला पाहायला मिळतील. इथं असे सरळ आपण जर पाहिलं, तर त्या पद्धतीनं आपण पाहू शकतो, की कशा पद्धतीनं दाखवता येईल आपल्याला. बघा, या पद्धतीनं तो भाग असेल आणि तो थोडक्यात असा तर हे म्हणजे थोडक्यात एकंदरीत ही पूर्ण फिगर आपण अँड्रोशियमची आहे असं म्हणूयात. मग हा भाग, हा पार्ट म्हणजे त्याचा अँथर आणि ही जी दांडी असते, तर त्याला आपण म्हणत असतो थोडक्यात फिलामेंट. मग हे 2 पार्ट असतात. पण गायनोशियमचा जर भाग पाहिला आपण, तर गायनोशियम आपल्याला या पद्धतीनं पाहायला मिळत असते. म्हणजे खालचा जो भाग आहे, हा असा फुगलेला भाग पाहायला मिळत असतो. मग याचे पार्ट जर पाहिले आपण, हे असतं वरचा स्टिग्मा, त्यानंतर ही जी फिलामेंट सारखा जो आहे, त्याला आपण स्टाईल म्हणत असतो आणि जो फुगलेला भाग आहे, त्याला आपण म्हणत असतो ओव्हरी. तर आता मग यामध्ये काय होत असतं, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की हा पूर्ण भाग जो आहे, मी तो तुम्हाला समजून सांगत आहे. तर बघा 2 म्हणजे फुलाच्या अगोदर 4 महत्त्वाचे पार्ट्स लक्षात घ्या. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. तर कॅलिक्स म्हणजे जो ग्रीन कलर पार्ट आहे फ्लॉवरचा, इट इस कॉल्ड ॲज द कॅलिक्स. त्याला कॅलिक्स म्हणत असतो. त्यानंतर जो ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे फ्लॉवरचा, त्याला आपण करोला म्हणत असतो. आता करोला हा थोडक्यात आपल्याला प्रत्येकाचा करोला वेगळा, प्रत्येकाचा कॅलिक्स वेगळा, प्रत्येकाचा अँड्रोशियम वेगळं असतं. त्याला स्टेमन्स असं देखील म्हणत असतो आपण आणि त्यानंतर आपल्याला सांगता येत असतं, की थोडक्यात गायनोशियम, गायनोशियमला आपण थोडक्यात म्हणत असतो कार्पेल. बघा कार्पेल म्हणजे थोडक्यात ते कार्पेलचे ते तयार झालेले असतात. म्हणून मग आता या ठिकाणी एक-एक लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन या ठिकाणी करूयात. बघा कॅलिक्स सोबत घेऊयात आता. इन द बड कंडिशन पेटल्स आर कव्हर्ड बाय लीफ लाइक पार्ट्स. हिरवा भाग असतो दॅट इज कॉल्ड सेपल्स. सेपल्सलाच आपण कॅलिक्स म्हणत असतो. व्हिच आर ग्रीन इन कलर अँड दे फॉर्म द कॅलिक्स. ओके, ते कॅलिक्स तयार करत असतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट इज करोला. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स called petals. Observe the shape, color and the smell of corolla. बघा याच्यात काय-काय असतं, तर पार्ट्स असतात पेटल्सचे. ऑब्झर्व्ह द शेप, कलर पहा, त्यानंतर त्याचा स्मेल पहा. म्हणजे हे वेगवेगळे जे आहेत थोडक्यात, हे आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर फ्लॉवर्स लाइक रोज, क्रिसॅन्थेमम, हिबिस्कस, मोगरा, कण्हेर अँड तगार. तो यासारखे जे आहेत, तर यासारख्यांचे हे जे काही पाकळ्यांचा जो भाग असतो, त्याला आपण थोडक्यात जनरली करोला म्हणत असतो. नेक्स्ट पार्ट इज द अँड्रोशियम. अँड्रोशियम इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. तो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. तो स्टेमनचा बनलेला असतो. म्हणजे इथं ही रचना जी तुम्हाला दाखवलेली आहे या ठिकाणी, तर ही रचना म्हणजे स्टेमनची आहे. त्यानंतर कार्पेलची रचना इकडची असते, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा स्टेमन जे आहे, स्टेमन इज मेड अप ऑफ स्टेमनचे 2 भाग. एक अँथर अँड नेक्स्ट वन इज द फिलामेंट. तर अँथर म्हणजे ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स असतात, तो पार्ट जो असतो, तर त्याला आपण थोडक्यात अँथर म्हणत असतो. गायनोशियम सॉरी फिलामेंट काय कशाला म्हणतात, तर त्याला जी ट्यूबसारखा पार्ट असतो अँड्रोशियमचा किंवा स्टेमनचा, त्याला आपण फिलामेंट म्हणत असतो. आता गायनोशियम कशाला म्हणायचं? तर गायनोशियम धिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. त्यानंतर धिस इज मेड अप ऑफ कार्पेल्स. तो कार्पेलचा बनलेला असतो. अ कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आता मग हे कशाचे 3 पार्ट्स असतात गायनोशियमचे. स्टिग्मा म्हणजे सर्वात वरचा टोकदार भाग ज्याच्यामध्ये थोडासा स्टिकी लेयर आपल्याला पाहायला मिळतो. थोडंसं म्हणजे चिकट असा एक लिक्विड त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जेणेकरून ते जे पोलन ग्रेन्स पॉलिनेशन होताना ते तिथं त्या ठिकाणी ते यूज होत असतं. त्याची पोलन ट्यूब देखील नंतर तयार होत असते. स्टाईल म्हणजे तो त्याच्या फिलामेंट सारखा जो भाग याला स्टाईल आपण म्हणूयात.
त्यानंतर हा जो फुगलेला भाग जो आहे खालचा, तर ती असते ओव्हरी. ओव्हरीमध्ये असतात ओव्ह्यूल्स आणि त्या ओव्ह्यूल्सचं रूपांतर होत असतं ते म्हणजे सीड्समध्ये. तर बघा, take a vertical section of hibiscus flower with the help of sharp blade. By cutting the flower vertical from stigma to pedicel, both section of the flower will be seen to have the same structure. आपल्याला हे बघा, वरून जरी कापलं किंवा कसंही आपण जर व्हर्टिकल सेक्शन कापलं एकदम असं मध्य भागातून, तर असा अर्धा भाग इकडे अर्धा भाग इकडे अशाही पद्धतीने पाहायला मिळेल. आफ्टर मॅच्युरिटी अँथर्स बर्स्ट. अँथर्स काय होतात? बर्स्ट होत असतात. आता पॉलिनेशन काय आहे? पॉलिनेशन वरती एक स्पेशल चॅप्टर आपला होऊ शकतो. तो देखील आपण घेऊयात. पण तो समजून थोडासा त्याला वेळ देऊयात अगोदर. आता हा भाग आपला चाललेला आहे, तर हा कंटिन्यू आपण करूयात. तर पॉलिनेशन काय आहे ते एकदा फक्त जनरल एक छोट्या कमी वेळेत आपण एकदा पाहूयात. पॉलिनेशन म्हणजे काय असतं? जसं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, की अँथरमध्ये काही पोलन ग्रेन्स असतात. त्या पोलन ग्रेन्स म्हणजे ते थोडक्यात ते आपल्याला सांगता येत असतं, की ते ओव्ह्यूल म्हणजे ते थोडक्यात आपल्याला सांगता येत असतात, की त्या थोडक्यात सेल्स असतात. मग त्या कोणत्या सेल्स असतात त्या? तर त्या आपल्याला पाहायला मिळतात त्या मेल सेक्स सेल्स असतात. म्हणजे ते मेल गॅमेट्स असतात आणि ओव्ह्यूल्स म्हणजे ओव्हरीमध्ये जे ओव्ह्यूल्स असतात त्या थोडक्यात फिमेल सेक्स सेल्स असतात. त्यांना आपण फिमेल गॅमेट्स म्हणत असतो किंवा त्यांना आपण ओव्ह्यूल्स किंवा एग सेल म्हणत असतो. मग पॉलिनेशन ही प्रोसेस असते या दोघांना एकत्र करणारी. मग ते एकत्र करण्यासाठी पुन्हा काही एजंट्स असतात, पॉलिनेटिंग एजंट्स. त्यामध्ये मग काही एजंट्स असतात, ते आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे विंड आहे, वॉटर आहे, त्यानंतर इन्सेक्ट्स असतात. मग हे पॉलिनेशन करणारे हे काही घटक असतात. आणि मग हे काय करतात? अँथरवरती बसतात. अँथरवरती बसून तिथला पोलन ग्रेन्स उचलतात आणि ते स्टिग्मावर आणून टाकतात आणि मग ह्या अँथरवरचा पोलन ग्रेन्स याच्यात टाकतात आणि मग यामध्ये इथं पोलन ट्यूब्स तयार होते आणि इथं मग काय होत असतं? एक इथं फर्टिलायझेशन होऊन नंतर नवीन इथं मग ह्या प्लांट्स हे फ्लॉवर प्लांट आहे. परंतु हे आपल्याला जर पाहायचं असेल तर ज्याचे फ्रुट्स तयार होत असतात त्याच्यामध्ये हे जनरली पाहायला मिळू शकतं. मग जे फर्टिलाइज ओव्ह्यूल्स असतात ते सीड्समध्ये रूपांतर होतात आणि ओव्हरी जी असते ते थोडक्यात त्याच्या फ्रुट्समध्ये रूपांतर ओव्हरीचं होत असतं. तर अशा पद्धतीने ही एक जनरल कन्सेप्ट आहे. ती तुम्ही समजून घेऊ शकता. त्यासाठी वेळ आली तर आपण एक जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता, की पॉलिनेशनवरती एक स्पेशल व्हिडिओ बनवा. तर त्यावेळेला आपण व्हिडिओ देखील बनवूयात. तर त्यानंतर हे फ्लॉवर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर तो आहे द अट्रॅक्टिव्ह अँड ब्युटिफुल पार्ट ऑफ द प्लांट इज कॉल्ड ॲज द फ्लॉवर. फ्लॉवर्समध्ये फ्रॅग्रन्स असतात. म्हणजे सुगंध असतो आणि त्या सुगंधामुळे इन्सेक्ट्स अट्रॅक्ट होत असतात आणि त्यामुळे तर हे पॉलिनेशन देखील घडून येत असतं. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. तो चार्ट तुम्ही स्वतः तयार करू शकता. या ठिकाणी आपण पुढचा भाग पाहूयात तो म्हणजे फ्रूट आहे. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रुट्स. ईच टाइप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येकाचं स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक्स असतं. देअर आर व्हेरिएशन इन देअर शेप. तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतात शेपमध्ये, कलरमध्ये, टेस्टमध्ये. मँगो कंटेन्स ओन्ली वन सीड, whereas jackfruit consists of many small फ्रुटलेट्स. आता बघा म्हणजे असे वेगवेगळ्या याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं. खूप सीड्स काही मल्टी सीड्स असतात, तर काही सिंगल सीड फ्रूट असतात किंवा वन सीडेड फ्रूट असतात. ईच विथ इट्स ओन सीड. प्रत्येकाचे सीड्स हे वेगवेगळे असतात. ऑब्झर्व्ह द फ्रुट्स ऑफ बेर, जिजिफस. तुम्ही बोर पाहू शकता. त्याला जुजूबी म्हणत असतो आपण. मँगो, चिकू, ॲपल. व्हॉट डू यू ऑब्झर्व्ह? ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर शेल. प्रत्येकाची शेल किंवा स्किन वेगळी असते. फ्लेशी पार्ट किंवा त्याचं सीड हे देखील वेगळं असतो. इन केस ऑफ फ्रुट्स लाइक कॅश्यू, काजूचं जर पाहिलं आपण, इट्स सीड्स इज आउटसाइड द फ्रूट. फ्रूटच्याही आउटसाइड असतात बिलकुल आणि म्हणून मग सोक बघा, हे आपल्याला प्रत्येकाची रचना ही सीड्सची वेगवेगळी असते. आता या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. सोक द सीड्स ऑफ पी. वाटाण्याचं बी आपण भिजवायचं. व्हीट, राईस, ज्वार अँड ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. आणि मग या ठिकाणी प्रेस द सीड्स
विथ युअर फिंगर्स. बघा, सीड्सला प्रेस करा फिंगर्सनं अँड ऑब्झर्व्ह देम. काय होईल? विच सीड्स गेट डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स. कोणते याचे दोन इक्वल पार्ट्स मध्ये? सीड्स विच गेट डिवायडेड इंटू टू इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलेडॉन. मी मगाही सांगितलेलं आहे. आणि जे समान भागात जे टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होणार नाहीत, which do not seeds which do not divide into two equal parts are called monocotyledonous seeds. So मग अशा पद्धतीनं हे लेक्चर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आपण या भागामध्ये, या पाठामध्ये, आजच्या तासामध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्लॉवर आणि फ्रूट हे 2 पाहिलेले आहेत. आता फ्रूटमध्ये सीड्स असतात आणि सीड्स काय करत असतात, तर सीड्स देखील हा देखील एक पार्ट आहे. इट इज अ बेबी प्लांट. ते बेबी प्लांटच आहे असं आपण म्हणूयात. कारण ते देखील आपण जर पाहिलं तर सीड्स सुद्धा ब्रीथिंग करत असतं. हे लक्षात घ्यायचं आहे. तर सीड्सला खाण्यासाठी कोण मदत करतं? सीड्सला जगवतं कोण? हे कॉटिलिडॉन्स जगवत असतात. मग ज्याच्यात 1 कॉटिलिडॉन असतो तो जगवतं. ज्याच्यात 2 असतात ते त्याला जगवत असतात. जोपर्यंत त्यांचं जर्मिनेशन होणार नाही, जोपर्यंत त्यांचं सीडचं रूपांतर प्लांटमध्ये होणार नाही, तोपर्यंत ते कॉटिलिडॉन्स त्यांना जगवत असतात. आपण जे खातोय ते बघा, जे ग्रेन्स असतात ते सगळे सीड्स असतात. हे सीड्सच आपण खात असतो आणि मग हे देखील आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण फ्लॉवर अँड फ्रूट हे 2 पार्ट्स ऑफ प्लांट पाहिले. तर आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण काय-काय पाहिलेलं आहे, हे एक एक फक्त केवळ एका याच्यात रिव्हिजन करूयात. चॅप्टरचं नाव आहे प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. त्यासोबतच मग पुढे आपल्याला सांगता येतं आपण रूट पाहिलेला आहे. रूटचे पार्ट्स पाहिले. दोन्ही प्रकारचे रूट्स आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर ॲडव्हेंटिशियस रूट्स, मॉडिफाईड रूट्स हे पाहिलेलं आहे. टॅप रूट, फायब्रस रूट पाहिलेले आहेत. क्रॉप रूट्स कशाला म्हणतात हे पाहिलेलं आहे. स्टेम पाहिले, स्टेमचे पार्ट्स पाहिलेले आहेत. नोड, इंटरनोड काय आहे? अपायकल बड काय आहे? लीफ कुठून येतं? हे नोडवरती येतं हे पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण लीफ पाहिलेलं होतं. लीफचे पार्ट्स पाहिलेले आहेत. लीफ बेसपासून स्टिप्यूल, पेटिओल, लीफ ब्लेड, मिड वेन, वेन, लीफ मार्जिन अँड लीफ अपेक्स हे देखील आपण पाहिले. तर त्यांची लीफ मार्जिनची वेगवेगळ्या रचना पाहिल्या. एंटायर डेंटेड लोब पाहिल्या. त्यासोबतच आपल्याला लीफचे टाइप्स पाहिले, 2 मेन टाइप्स, सिंपल लीव्हज अँड कंपाउंड लीव्हज. तर हे देखील पाहिले. त्यानंतर त्यांची स्टेमवरती कशी रचना असते, अरेंजमेंट कशी असते हे पाहिलेले. अल्टरनेट, डेक्युसेट, अपोजिट अँड व्होरल. त्यानंतर त्यांच्यात लीफमध्ये असलेलं व्हेनेशन. त्यानंतर मग व्हेनेशन जे आहे, ज्यांचं सीड हे मोनोकॉट असतं, ज्यांचं रूट हे टॅप रूट असतं, त्यांच्यामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं आणि ज्यांचं सीड हे मोनोकॉट असतं आणि रूट हे फायब्रस असतात, त्यांच्यामध्ये पॅरलल व्हेनेशन असतं. हे आपण पाहिलेलं आहे. आणि आजच्या तासामध्ये आपण फ्लॉवर्सचे जे काही पार्ट्स आहेत, ते पार्ट्स पाहिलेत. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. त्यानंतर फ्लॉवरचं जे देठ असतं त्याला पेडिसेल म्हणतो. जो ग्रीन पार्ट आहे फ्लॉवरचा भागाचा खालचा, तर तो त्याला कॅलिक्स म्हणतो. कॅलिक्स म्हणजे त्याला सेपल्स म्हणतात. पेटल्स असतात. पेटल्स म्हणजे थोडक्यात पाकळ्यांचा जो भाग आहे त्याला करोला आपण देखील म्हटलं जातं. आता करोलामध्ये मग हे करोला त्यांचं प्रोटेक्शन या सगळ्यांना फूड प्रोव्हाईड करण्याचं काम हे कॅलिक्स करत असतं. फोटोसिंथेसिस करत असतं कॅलिक्स. आणि मग हे जे आहे फूड यामध्ये आपल्याला सांगता येत असतं, की या ठिकाणी अँड्रोशियम आणि गायनोशियमला प्रोटेक्ट करण्याचं काम हे कॅलिक्स आणि करोला करत असतात. तर या ठिकाणी अँड्रोशियमचे 2 पार्ट्स आपण पाहिले, अँथर अँड फिलामेंट. अँथरमध्ये पोलन ग्रेन्स असतात, जे की येलो पावडर सारखे पार्टिकल्स पाहायला मिळतात. त्यानंतर स्टाईल, स्टिग्मा अँड ओव्हरी हे पार्ट्स आपल्याला गायनोशियमचे पाहायला मिळतात. मग गायनोशियममध्ये आणि अँथरमध्ये असलेले जे गायनोशियममध्ये असलेला जो काही समजा एक स्टिकी लेयर असतो, तो स्टिकी लेयर आणि अँथरमध्ये असलेले जे पोलन ग्रेन्स असतात, यांचं पॉलिनेशन होतं. म्हणजे हे ट्रान्सफर होतात. ट्रान्सफर होणं म्हणजेच एक प्रकारचं पॉलिनेशन असतं. यांना ट्रान्सफर करणारे काही घटक असतात. ते घटक म्हणजे आपल्याला सांगता येतं इन्सेक्ट्स आहेत, विंड आहे, वॉटर आहे. यासोबतच आपल्याला इतरही काही घटक पाहायला मिळतील. तर त्यामध्ये जनरली हे घटक असतात आणि हे त्यांना आपण एजंट म्हणत असतो आणि ते पॉलिनेशन करून मग त्यामध्ये पोलन ट्यूब तयार होते आणि ओव्हरीमध्ये थोडक्यात जे असलेले ओव्ह्यूल्स असतात,
म्हणजे ते एग सेल्स असतात, तर त्यांच्यासोबत त्यांचं फ्युजन होऊन त्यांचं तिथे फर्टिलायझेशन तयार होतं आणि मग हे फर्टिलायझेशन झाल्यानंतर जे ओव्ह्यूल्स असतात त्यांचं रूपांतर सीड्समध्ये होतं. ओव्हरीचं रूपांतर हे फ्रूटमध्ये होत असतं. तर हे देखील हा कोणत्या प्रकारचा म्हणजे कोणत्या प्रकारचं हे रिप्रोडक्शन आहे, हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. फ्रुट्स हे कोणते कशाप्रकारे आहेत हे देखील आपण पाहिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक सो मच. भेटूयात. एक्सरसाइज सॉल्व्ह करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक